नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न नागपूरकरांचा आणि त्याच्या स्वच्छतेसंदर्भात अनेक दिवसांपासून योजना सुरू आहे. मोठी मदतही आर्थिक बँकेकडून मिळालेली. केव्हापासून प्रत्यक्ष प्रकल्प सुरू आहे? आता त्याची खरं तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते. परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर ह्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेन. आता आम्ही सगळ्या नद्या जशी नाग नदी आहे, तशी इंद्रायणी आहे, मुळा मुठा आहे, पंचगंगा आहे, गोदावरी आहे, चंद्रभागा आहे, या सगळ्या विषयांवर आता एक प्लॅन करतोय, एक थॉरो प्लॅन करतोय. खरंच आहे, नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो, वेगवेगळ्या CSR ॲक्टिव्हिटीज चालतात, पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात, स्टेट हायवे असतात, तसं नद्यांना सुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्वच्छतेचं, त्यांच्या मेंटेनन्सचं अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी थरो करायला पाहिजे. तर नाग नदीचा पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलोत. ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील. ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ती कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू. आता इथे अजून बुट्टीबोरीचा पण एक विषय आहे, त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही इथे चर्चा करणार आहोत. आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला येते निधी तर त्याचं वितरण किंवा ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं आहे की हे इथे प्रदूषण आहे, नोटीस देणं आहे. ह्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी सुद्धा आमचं खातं काम करावं. ह्याच्यासाठी आता खूप डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे. तर त्याला वेळ लागेल. या अधिवेशनापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्लिअर करू शकू. पण बऱ्याच इंडस्ट्रीज अशा आहेत ज्या पर्यावरणाचे जे मानकं ठरलेले आहे त्याचं पालन होत नाही. तुम्ही मंत्री झाल्यानंतर ऑडिट होणार आहे का या, कारण की एन्व्हायरमेंटचा मोठा इश्यू नक्कीच ऑडिट होणार आहे. आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत. आम्हाला एस्टॅब्लिशमेंट हवी आहे, आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत. इंडस्ट्रीच्यामुळे रोजगार असतो, त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो. परंतु आपण जे नॉर्म्स आणतोय ते नॉर्म्स डायनॅमिक आहेत. पूर्वी नव्हते, 20 वर्षापूर्वी आपण आत्ता आणले. तर मग इंडस्ट्रीला सुद्धा काही ठिकाणी अडचणी की आम्ही एवढा खर्च करू शकू का, त्याच्यामध्ये पण आम्ही वर्कआउट करतोय की कसं गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला मदत करू शकेल. तर वी आर वर्किंग ऑन दॅट. रेड झोनमध्ये जितके इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण प्राधान्याने त्यांची इन्स्पेक्शन करणार आहोत. हो हो नक्कीच. आता झोन असतात प्रदूषणाचे, येलो, रेड. तर रेड झोनमध्ये जे आमचे इंडस्ट्रीज आहेत त्या रेड, आत्ताच आमच्या सेक्रेटरीने सांगितलं बरं, म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.